आपण 10वीचा पहिला चॅप्टर पाहणार आहोत, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा ह्या ठिकाणी आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या चॅप्टरचे आपण ह्या ठिकाणी काय पाहणार आहोत, तर ह्या चॅप्टरचे आपण एक्सरसाइज आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला पहा प्रश्न काय आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. म्हणजे काय करायचं, बोर्डामध्ये जर प्रश्न पडला तर असे ऑब्जेक्टिव्ह जे असतात हे पूर्ण त्याचे उत्तरं लिहून त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागतात विथ क्वेश्चन. म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल असं जर तुम्हाला प्रश्न पडला तर त्या ठिकाणी सांगता येतं आधुनिक जे काही इतिहासाची लेखन आहेत किंवा आधुनिक इतिहासाचा जो काही जनक आहे त्यांना कुणाला म्हटलं जातं, व्हॉल्टेअरला म्हटलं जातं. व्हॉल्टेअर हे पूर्ण वाक्य तुम्हाला लिहावं लागतं. दुसरा आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. हा ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको, बघा इथं ऑप्शन नंबर बी, मायकेल फुको यांनी लिहिलेला आहे. तिसरा आहे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला डॅश डॅश असे म्हणतात. इतिहासाची चिकित्सापूर्वक जे काही मांडणी करणारे संशोधक आहेत त्यांना काय म्हटलं जातं, इतिहासकार असं म्हटलं जातं. तिसरा इतिहासाची आपलं तिसरा झालेलं आहे. आता चौथा पाहूया आपण. चौथा काय आहे, तर जगातील सर्वात प्राचीन शिलालेख डॅश डॅश लूव्र संग्रहालयात ठेवलेला आहे. हा लूव्र कुठे आहे, फ्रान्स देशामध्ये आहे. म्हणजे फ्रान्सच्या लूव्र संग्रहालयात ठेवलेला आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील डॅश डॅश संस्कृतीमध्ये झाली. तर सुमेर नावाची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये याची सुरुवात झालेली आहे. हे झाले आपले एक्सरसाइजच्या खालचे आपले प्रश्न. आता आपल्याला ह्या ठिकाणी दुसरे आपण काय करूया, जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत त्यांना आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे आपला, पुढील दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. असं तुम्हाला प्रश्न आहे आणि तो पूर्ण करायचा आहे. त्याच्यामधला पहिला जो दिलेला आहे, युरोपातील महत्त्वाचे जे विचारवंत आहेत असं तुम्हाला जर डब्बा पडला तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर युरोपातील महत्त्वाचे विचारवंत कोण आहेत, रेने देकार्त आहे, जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल आहेत, त्याच्यानंतर व्हॉल्टेअर आहेत, इतिहासाचे जनक आपण त्यांना म्हणतो, लिओपोल्ड व्हॉन रांके हे आहेत. त्या ठिकाणी हे युरोपातील काही महत्त्वाचे विचारवंत आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न आहे, इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा कोणत्या. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी जे आपल्याला आधार देणाऱ्या किंवा मदत करणाऱ्या शाखा अशा कोणत्या असतात, तर त्याच्यामध्ये आहे पुरातत्व शाखा, नानकशास्त्र हे तर आपल्याला दिलेले आहेत. त्याला सोडून कोणते कोणते असतात, अभिलेखाकार, वंशावळीचा अभ्यास म्हणजे कोणाचा राजा, म्हणजे पुढे त्यांची जी वंशावली होती की कोणता राजा त्या ठिकाणी कॅरी आऊट केला, त्याच्यानंतरचा कोणचा, त्याच्यानंतरचा कोणचा, असं त्याची काय असते, वंशावली असते त्या ठिकाणी. आणि अभिलेखाकार अभिलेखागार जे असतात हे पूर्णपणे काय करतात, माहिती त्या ठिकाणी ठेवलेली असतात. नंतर आहे भाषा रचनाशास्त्र. दर 100-150 वर्षानं भाषा बदलत असते आणि भाषेची जी मूढी असते, जे काही लिहिण्याची पद्धत असते सातत्याने बदलत असते. त्याचमुळे हस्तलिखितांचा अभ्यास म्हणजे जे हाताने लिहिलेले दगडावर कोरलेले असतील, या पानावर कोरलेले असतील, या कोणत्याही ऑब्जेक्टवर कोरलेले असतील त्यांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, हस्तलिखितांचा अभ्यास. ह्याच्यामध्ये पूर्ण जे काही हार्ड शब्द आहेत याचं आपण सुरुवातीलाच व्हिडिओच्या वर्णन केलेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं परत एकदा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहून घेऊ शकता. आधुनिक इतिहासाची साधने बनलेल्या परंपरा. आता आधुनिक इतिहासाची साधने बनलेली परंपरा कोणती, तर गृहचित्राद्वारे स्मृतींचे जतन, म्हणजे गुहाचित्राद्वारे स्मृतींचे जतन. म्हणजे गुहाचित्र म्हणजे काय, अनेक वेळेस तुम्ही ऐकलं असाल, जसं की मध्य प्रदेशमध्ये गोरखपूरच्या बाजूला अनेक प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतात, असे काही जे शिल्प मिळतात, या काही ठिकाणी गुहामध्ये आपल्याला असे चित्र मिळतात की त्याच्या माध्यमाने काय केलं जात होतं, स्मृतींचे जतन त्या ठिकाणी करायचे. असेच इजिप्तमध्ये पण आपल्याला पाहायला मिळत असतात, पिरॅमिडकडे वगैरे. कहाण्यांचे कथन, अनेक प्रकारे काय केलं जातं, कहाण्यांचे कथन म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढींना असं मांडलं जातं की असं म्हटलं जातं की अशा अनेक वेळेस आपण ऐकत असतो की एक त्या ठिकाणची का असतात, एक कहाणी असते त्याच्यावर ते पूर्ण आधारलेलं असतं. जसं आजपर्यंत जो काही पिरॅमिडचा जो काही त्याच्या मागचा जो काही कारण आहे आजपर्यंत नाही कळलं, हे कहाण्याच्या माध्यमाने कळलं जातं साऱ्या गोष्टी. गीत व पोवाड्यांचे गायन,
आपल्या मराठी भाषेमध्ये सर्वात जास्ती पोवाड्यांना खूप महत्त्व आहे. पहिला लोक काय करायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, संभाजी महाराजांचं असेल, ह्या वेगवेगळे जे काही महापुरुष असेल तर त्यांना काय करायचे, पोवाड्याच्या माध्यमाने त्यांचं त्या ठिकाणी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सलेट किंवा स्थलांतरण त्या ठिकाणी करायचे. वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी. आता वडीलधाऱ्याकडून काय केलं जातात, तिने सांगितलं जातं की असं असं केलेलं आहे, तसं तसं केलेलं आहे. मग हे काय होतं, ते पुढची पिढी ऐकते, तेच तसंच काय करते, पुढची पिढी ते पुढच्या पिढीला सांगत जाते आणि हे आपण काय करत असतो, ऐकत असतो. ठीक आहे. गुहाचित्राद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत व पोवाड्यांचे गायन, वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. हे झाला आपला संकल्पना चित्रे पूर्ण करा हा आपला प्रश्न आहे. आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता आपण पुढे पाहूया की इतिहास लेखनाचे टप्पे या विषयावर ओघ तक्ता तयार करा असं सांगितलेलं आहे. मग काय करता येईल आपल्याला, इतिहास लेखनाचे टप्पे म्हणजे ज्यावेळेस इतिहास लेखन करत असतो त्यावेळेस कोणत्या कोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात हे आपल्याला त्या ठिकाणी शिकावं लागतं. तर पहा, ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व माहितीचे संदर्भ तपासणे. जे काही ऐतिहासिक आपल्याला माहिती मिळत असते ते संकलन करणे म्हणजे जमा करणे आणि ते माहितीचा आधार काय, त्याचा संदर्भ काय, पहिल्यांदा ते तपासून पाहिलं पाहिजे. माहितीचे तौलनिक विश्लेषण करणे म्हणजे जे काही माहिती आपल्याला मिळत असते त्याचे जे काही द्वंद्ववाद आपण म्हणत असतो की त्याचे काही लोकांचं म्हणणं वेगळ्या प्रकारे असू शकतं, काही लोकांचं म्हणणं वेगळ्या प्रकारे असू शकतं. म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या लोकांचं म्हणणं त्या ठिकाणी आपण ऐकलं पाहिजे. आणि तौलनीयचा अर्थ काय होतो, बॅलन्स्ड विश्लेषण केलं पाहिजे, पार्शिलिटी असायला नको. दोन्ही बाजूचे विचार आपण त्या ठिकाणी भक्कमपणे अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण इतिहासामध्ये लेखन केलं पाहिजे. त्यालाच म्हणलं जातं तौलनिक म्हणजे बॅलन्स्ड. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. जे काही आपल्याला इतिहासाची साधने आपल्याला साधन मिळतात त्याच्यानुसार त्याला काय केलं पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे, त्याच्यावर सायंटिफिकली रिसर्च केलं पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो चिकित्सक संशोधन करणे. ऐतिहासिक संदर्भांची निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. जे इतिहासाचा संदर्भ आपल्याला मिळतो त्याच्या रिलेटेड आपण छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या काळानुसार, त्या समाजानुसार, त्या समाजातील असलेल्या परंपरेनुसार छोटे छोटे प्रश्न करून त्या ऐतिहासिक संदर्भाच्या निगडीत आपण काय केलं पाहिजे, योग्य प्रश्नाची मांडणी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला इतिहास लेखन करत असताना सोपं जाईल. संभाव्य म्हणजे प्रोबॅबिलिटी, परिकल्पनांची वा सिद्धांताची मांडणी करणे. ज्यावेळेस आपण अनेक प्रकारचे ग्रंथ वगैरे पाहत असतो, हे काय करतात लेखक वगैरे, त्या काळातील त्यांचे एक विचार स्वतःला त्या काळामध्ये घेऊन जातात मनाच्या द्वारे, कल्पनेच्या द्वारे, आणि त्या काळातील संभाव्य जे काही परिस्थिती काय असेल त्याच्यानुसार परिकल्पना त्या ठिकाणी काय करतात, तयार करतात व त्याच्यानुसार सिद्धांताची मांडणी त्या ठिकाणी करत असतात. यालाच म्हणतात इतिहास लेखनाचे टप्पे. आणि याच्यावर जर तुम्हाला म्हटलं की इतिहास लेखनाचे टप्पे या विषयावर ओघ तक्ता तयार करा तरी पूर्णपणे तुम्हाला करता आलं पाहिजे. आता आपल्याला पुढचा प्रश्न जो एक्सरसाइज मधला प्रश्न आहे बेटा, तो प्रश्न असा आहे, पहा, पुढील संकल्पना स्पष्ट करा असं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आहे. आता पुढील संकल्पना स्पष्ट करा. काय करायचं आपल्याला, द्वंद्ववाद. आता द्वंद्ववाद हा सिद्धांत आपल्याला पहिल्यांदा तपासून घ्यायचा. हा जो द्वंद्ववाद सिद्धांत आहे, एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. एखादी घटनेचा अर्थ लावण्यासाठी अनेक वेळेस शाळेमध्ये वादविवाद स्पर्धा असतात. अशाच प्रकारे काय केलं जातं, एखादी घटना आहे त्या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं असेल किंवा त्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी काय केले जातात, दोन एकमेकाच्या विरोधामध्ये सिद्धांत मांडले जातात. जसं की मी पंतप्रधान झालो तर, किंवा पर्यावरणाच्या बाजूने, किंवा पर्यावरणाचा फायदा किंवा त्याच्या विपरीत, असे काही वेगवेगळे असे कन्सेप्ट असतात, या वेगवेगळे भाषणं असतात. किंवा जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे याचे फायदे किंवा तोटे, ह्याच्यावर आपण शाळेमध्ये अनेक ठिकाणी व्याख्यान करत असतो, प्रबोधन करत असतो. मग अशाच प्रकारे काय केलं जातं की एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून जो काही योग्य तर्क निघतो, रिझन निघतो, लावला जातो, या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगल याने या सिद्धांताची मांडणी केली आहे. तुम्हाला जर प्रश्न पडला की द्वंद्ववाद सिद्धांताची मांडणी कोण केली आहे, तर त्याचं नाव काय आहे, जॉर्ज हेगल यांनी त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यानंतर, म्हणजे एकमेकाच्या विरोधामध्ये पूर्णपणे चर्चा केल्यानंतर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. दॅट इज अ कोऑर्डिनेटिव्ह. म्हणजे त्याच्यातून काय केला जातो, निष्कर्ष काढला जातो. त्याला आपण आत्ताच म्हटलं होतं तौलनिक त्या ठिकाणी काय केलं जातं, अभ्यास केलं जातं. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेची नीट
आकलन होत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण वादविवाद करत नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये सार निघत नाही, विश्लेषण होत नाही, तोपर्यंत अशा जे काही घटना असतात हे मानवी मनाला त्याचं नीट आकलन किंवा त्याचं अनुसरण त्या ठिकाणी प्रॉपर होत नाही. थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक जे काही मांडणी होते, समन्वयात्मक जी काही मांडणी होते, कोऑर्डिनेटिव्ह जे काही रिप्रेझेंटेशन होतो, त्या पद्धतीलाच आपण काय म्हणतो, द्वंद्ववाद असे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. पुढचा आहे ॲनल्स प्रणाली. दॅट इज ॲनल्स प्रणाली काय आहे, हा प्रश्न तुम्हाला बोर्डामध्ये पडलेला आहे, पण हा दिवाळीचा वगैरे प्रश्न आहे, आपल्या मार्चमधला क्वेश्चन नाही. असो, ॲनल्स प्रणाली काय आहे, तर ॲनल्स प्रणाली हे राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान म्हणजे काय, त्या काळातील हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. पहा, आपण काय म्हणलं या ठिकाणी, राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक जे काही लोक असतील, त्या काळातील हवामान असेल, व्यापार असेल, शेती असेल, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी असेल, जे काही ट्रान्सपोर्टेशन त्याला आपण दळणवळण म्हणतो, व जे काही कम्युनिकेशन किंवा संपर्काची साधने आहेत, जे काही समाजामध्ये विभागणी करण्यात आलेली असेल, या समूहाची जी काही मेंटॅलिटी, त्या काळातली मानसिकता असेल, यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच आपण काय म्हणतो, ॲनल्स प्रणाली असे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त, जे काही वार्षिक इतिवृत्त असतं त्याला काय म्हणतो आपण, ॲनल्स प्रणाली आपण असं त्या ठिकाणी म्हणत असतो. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी 20व्या शतकात प्रथम विकसित केली. काय म्हटलं बेटा या ठिकाणी, ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त, घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर त्यात काळातील सामाजिक, आर्थिक सर्वांगाने म्हणजे काय, टोटल जे काय सामाजिक असेल, आर्थिक असेल, या वेगवेगळ्या ज्या अँगलने आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे अशी जी मानणारी प्रणाली आहे त्याला ॲनल्स प्रणाली म्हणतो. आणि ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी 20व्या शतकात प्रथम विकसित केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनात एक निराळीच दिशा त्या ठिकाणी काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. ओके, आता आपण पुढचं पाहायचं आपल्याला. हे आपण पाहिलं, पुढील संकल्पना स्पष्ट करा. एक्सरसाइजच्या खालचा प्रश्न होता. असाच आपला पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, असं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आहे. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. आता पहा, इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. आता पहिल्यांदा प्रश्न काय ते पहिल्यांदा समजून घेऊया. स्त्रियाच्या आयुष्याच्या निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. काय म्हणलं या ठिकाणी, जे काही स्त्री आहेत त्यांच्या आयुष्याच्या रिलेटेड जे काही वेगवेगळे अँगल्स असतील त्यांचा विचार करणारे संशोधन सुरू झाले असं त्या ठिकाणी सांगितलं. नेमकं कारण काय, इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. म्हणजे इतिहास लेखनामध्ये सर्वात जास्त जर प्रभाव कोणाचा असेल किंवा सर्वात जास्त लेखन कोण करायचं, लिखाणकार्य कोण करायचं, पुरुष करायचे. त्यामुळे इतिहास लेखनावर जे काही लेखन आहे त्याच्यावर पुरुषांचा प्रभाव असल्यामुळे हा पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला इतिहास लेखनात पाहायला मिळतो. मग त्या ठिकाणी जे सिमॉन द बोव्हवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. तुम्हाला प्रश्न जर पडला फिल इन द ब्लँकमध्ये, डॅश डॅश या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. तिचं नाव काय, सिमॉन द बोव्हवा हे त्यांचं नाव आहे. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. म्हणजे काय, जे काही स्त्रीवादी इतिहास लेखन आहे त्याच्यामध्ये काय करण्यात आलं, स्त्रियांचा समावेश केला गेला. पहिला नव्हतं. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील जे काही पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. जे काही इतिहास लेखन असेल, इतिहास लेखनाचे जे काही क्षेत्र असतात, जे काही पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा जे काही असेल पुनर्विचार करण्यावर त्या ठिकाणी काय करण्यात आला, भर देण्यात आला. सिमॉन द बोव्हवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांची संबंधित नोकरी असेल, अनेक प्रकारचे जे काही व्यापारी युनियन असतात, ट्रेड युनियन असतात, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन असेल, यांच्याशी रिलेटेड निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. बघा, सिमॉन द बोव्हवा एका होत्या विदुषी होत्या आणि
त्यांच्या हे काही जे काही त्यांनी काम केलेलं आहे, स्त्रीवादी भूमिका जी काही केलेली आहे, त्याच्यामुळे त्यामुळे काय झालं, स्त्रियांचे जे काही रिलेटेड नोकऱ्या असतात, ट्रेड युनियन असतात, जे काही कौटुंबिक जीवन असेल, यांच्याशी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पैलू असतात याच्यावर विचार करणारे संशोधन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू लागले. नंतर आहे पुढचा प्रश्न, मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. पहा, मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार, महत्त्वाचा शब्द बघा, कालक्रमानुसार म्हणजे जे काही सिक्वेन्स असतो, दॅट इज अ टाईम पिरियडचा जो सिक्वेन्स असतो त्याला कालक्रम म्हणतो. कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. ह्या ठिकाणी फुकोनं काय केलं, जे काही कालखंडानुसार किंवा कालक्रमानुसार जे काही इतिहासाची अखंड मांडणी करतात, ही पद्धत त्यांनी कशी ठरवली, चुकीची त्या ठिकाणी ठरवलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करण्यात आलं, जे काही त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, जो काही लास्ट ट्रूथ असेल, हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते असं त्यांनी सांगितलं. भूतकाळातील जे काही स्थित्यंतराची जे काही म्हणा आपण काय म्हणूया स्थिती, त्या ठिकाणची जे काही स्थिती असेल त्यालाच काय म्हटलं जातं, जे काही स्थित्यंतराचे म्हणजेच काय, बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न होता. फुको यांनी इतिहासातील जे काही स्थिती असेल, त्या जे काही रिलेटेड टू द स्थिती जे काही पोझिशन असेल, त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिलेला आहे. त्या ठिकाणी पहा, फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे काय म्हटलं जातं, पुरातत्व असे म्हटले जाते. जे काही त्या काळातली स्थिती असेल त्याच्यावर जे काही स्पष्टीकरण देण्यावर त्यांनी विशेष भर दिला, आणि याच लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. आणि त्याच्यानंतरचा जो काही ह्या ठिकाणी 2 क्वेश्चन्स आपल्याला एक्सरसाइजच्या खालचे आहेत. आता तिसरा आहे आपला, पुढील प्रश्नांची प्रत्येक 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा, असा प्रश्न 2 मार्काला तुम्हाला पडू शकतो. आणि त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, इतिहास लेखन म्हणजे काय. पहा, इतिहास लेखन म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन. जे काही आपल्याला त्या ठिकाणी ऐतिहासिक माहिती आहे, जे काही आपल्याला इतिहासाबद्दलची माहिती आहे, इतिहास लेखनात आपण काय करतो, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन म्हणजे एकत्रित करणे आणि त्याच्यावर विश्लेषण करणे म्हणजे ॲनालिसिस करणे. नंबर 1, त्या माहितीचे जे काही स्थळ असेल, कालखंड म्हणजे काळ असेल, यांच्या संदर्भात माहिती करून घेणे, त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नाची मांडणी करणे. काय म्हणलं आपण, त्या माहितीचा जो काही काळ असेल, स्थळ असेल, यांच्या संदर्भात आपण माहिती करून घेणे, त्या माहितीचा जो संदर्भ आहे त्या संदर्भाच्या रिलेटेड योग्य प्रश्नाची आपण मांडणी केली पाहिजे. उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे, अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी संशोधन करणे, तसेच जे काही ऐतिहासिक माहितीचा संदर्भ आहे, दॅट इज ऐतिहासिक माहिती म्हणजे काय, जे मिळालेली आपल्याला माहिती आहे, जे काही संभाव्य म्हणजे काय, जो काही प्रोबॅबल आहे, जे काही निष्कर्ष निघू शकतो, त्या ठिकाणी मांडणी करणे. या पद्धतीचे केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे आपण लेख पाहत असतो, ते ॲक्च्युली त्या ठिकाणी कोणी गेलेलं नसतं त्या ठिकाणी, पण आपण त्या कालखंडाचा ॲनालिसिस करून तर्क वितर्क द्वंद्ववाद सिद्धांत मांडून आपण त्या ठिकाणी काय करत असतो, जो निघालेला निष्कर्ष आहे, जो संभाव्य निष्कर्ष आहे, त्याची त्या ठिकाणी मांडणी करतो. आणि अशालाच आपण काय म्हणत असतो बेटा, इतिहास लेखन असं त्या ठिकाणी म्हणत असतो. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे, रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मतांचा आग्रह धरला. रेने देकार्त कुठले होते, रेने देकार्त हे फ्रेंच तत्त्वज्ञ होते. रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात महत्त्वाचं म्हणजे काय, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या निश्चित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये. त्यांनी काय सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट जर खरी आहे, सत्य आहे, तर असे निसंशयरित्या निश्चित होत नाही, म्हणजे जोपर्यंत त्याच्यावर संशय राहणार नाही, पूर्णपणे क्लिअर होणार नाही, चित्र स्पष्ट होणार नाही, तोपर्यंत तिला कदापि स्वीकार करू नये असे रेने देकार्त यांनी सांगितलेलं आहे. दुसरं काय आहे, एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे. एखादी समस्या आहे, त्या समस्याबद्दल तुम्हाला विश्लेषण करायचं आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्या ठिकाणी विश्लेषण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत.
पहिल्यांदा समस्या मांडत असताना, त्याच्यावर विश्लेषण करत असताना पहिल्या छोट्या समस्या काय असतील, नंतर मोठ्या समस्या काय असतील, याच्यावर क्रमाने विचार मांडावेत असे त्यांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे बेटा? रेने देकार्त यांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे? रेने देकार्त या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलेलं आहे. नंतर पहा पुढे, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रासारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे. जे आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रे मिळाली आहेत, ज्याच्यावर आपण अध्ययन करत आहोत, त्या ठिकाणी जे मिळालेले कागदपत्र आहे त्यांची विश्वासार्हता काय आहे, त्याच्याबद्दलचा जो काही ट्रस्टेबिलिटी काय आहे ते पहिल्यांदा आपण तपासून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण काय केलं पाहिजे? इतिहास लेखन केलं पाहिजे असे रेने देकार्त हे सांगत असतात. तिसरा प्रश्न आहे, व्हॉल्टर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणतात. व्हॉल्टर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? हा प्रश्न मार्च 2019 आणि 2020ला पडलेला आहे बोर्डामध्ये. व्हॉल्टर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? पहा, व्हॉल्टरच्या मते इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित करू नये. म्हणजे इतिहास लेखन करत असताना त्या ठिकाणचे जे काही वस्तुनिष्ठ जे काही आपल्याला मिळालेले सत्य आहेत किंवा जे काही कालखंड किंवा कालक्रम आहे घटनांचा, एवढ्यावरच इतिहास लेखाचे लक्ष केंद्रित करू नये असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच तत्कालीन समाजाच्या परंपरा, त्या काळातील समाजाच्या वेगवेगळ्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचारी होणे आवश्यक आहे असे व्हॉल्टर यांनी सांगितलं. परत त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास किंवा विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला. काय म्हणले त्यांनी? पहा, तत्कालीन समाजाच्या, त्या काळातील समाजाच्या जे परंपरा असेल, शेती असेल, व्यापार असेल, आर्थिक व्यवस्था असेल, यांचा विचारी होणे आवश्यक असे यांनी व्हॉल्टरने सांगितले. फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच आधारायचं नाही, तर परंपरा, शेती, समाजाच्या परंपरा म्हणलं, व्यापार म्हणलं, आर्थिक व्यवस्था म्हणलं, यांचाही विचार होणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितलं. या त्यांच्या मांडलेल्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला, म्हणून व्हॉल्टर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. माहिती असावं बेटा. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा असं तुम्हाला बोर्डामध्ये प्रश्न पडू शकतो. आणि हा प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे त्याच्यातला, कार्ल मार्क्स यांच्या वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. कार्ल मार्क्स एक कम्युनिस्ट होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्सने, तुम्हाला प्रश्न पडला कार्ल मार्क्स कुठले होते? जर्मनीचे होते. यांनी आपल्या दास कॅपिटल, म्हणजे कार्ल मार्क्सचा बुक कोणता आहे? दास कॅपिटल या ग्रंथात वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी आपला जो काही ग्रंथ आहे दॅट इज दास कॅपिटल या ग्रंथात वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. इतिहास काय असतो? वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कल्पना आपण करत असतो, अमूर्त कल्पना आपण त्यांना म्हणत असतो, त्याचा नाही, तर इतिहास हा जिवंत माणसाचा लिहिला जातो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर जे काही माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. जे काही मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाच्या मूलभूत गरजा असतात हे आपल्याला माहिती आहे. ह्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध जे काही असलेले उत्पादन असेल, उत्पादन साधनांच्या स्वरूपावर, हे मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. प्रत्येकांचे त्यांच्यावर काय असतात? नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. त्यांच्या मते आपण जे आज पाहत असतो, काही लोक हे श्रीमंत असतात तर काही लोक खूप गरीब असतात. आज भारतामध्ये जवळपास देशाची संपत्ती फक्त 2 ते 3% लोकांकडे त्या ठिकाणी संग्रहित करण्यात आलेली आहे. म्हणजे आणि जे लोकांकडे आहे अक्षरशः त्यांना 2 टायमाला जेवणाची सुविधा होत नाही. जवळपास 80 करोड लोक भारतातले राशन खात असतात, राशनवर जगतात. म्हणजे एवढी बेकार परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने, जे काही उत्पादन साधने आहेत, हे सर्वांना सारख्या प्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. म्हणजे काय? जे काही उत्पादन साधने ज्यांच्या हातामध्ये संपत्ती असेल, साधन असेल
शेती असेल, या वेगवेगळ्या प्रकारचे जे उपभोग घेणाऱ्या वस्तू असतात, हा वर्ग काय करतो, जे अन्य गरीब वर्ग आहे त्यांच्या आर्थिक शोषण करतो. त्यातूनच वर्ग संघर्षाला काय होते, सुरुवात होते. वर्ग संघर्ष म्हणजे काय, म्हणजे श्रीमंत वर्सेस गरीब किंवा जाती संघर्ष, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला वर्ग संघर्ष पाहायला मिळत असतात. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. हे कोणी सांगितलं बेटा, कार्ल मार्क्स यांनी सांगितलेलं. आता पुढे त्या ठिकाणी काय पाहता येईल आपल्याला, जे काही आधुनिक इतिहास लेखन आहे, आधुनिक इतिहास लेखनाची जी काही पद्धती, 4 वैशिष्ट्ये कोणती, हा जर तुम्हाला प्रश्न पडला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती, त्याचे 4 जे काही सिम्पटम्स या त्याचे काय मेरिट्स आपण कोणते ते आपल्याला पाहायचं आहे. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे आधुनिक इतिहास लिहित असताना काय केलं जातं, जे काही आपण प्रश्नांची मांडणी करतो ही शास्त्रशुद्ध पद्धतीतून त्या ठिकाणी करतो आणि योग्य प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतो. हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. आणि हे जे काही प्रश्न आपण मांडत असतो, जी काही शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रश्नांची जी मांडणी करतो, हे प्रश्न मानव केंद्रित म्हणजे मानवाच्या रिलेटेड असतात आणि भूतकाळातील मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. म्हणजे मानवी समाजाने त्या त्या कालखंडामध्ये काय काय केलेलं आहे, त्या कालखंडामध्ये केलेल्या त्यांच्या जे काही कृती आहेत त्या संबंधी प्रश्न असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. आणि हा जो कृतींचा संबंध आहे, हा कोणत्याही दैवी घटना असतील, या कथा कहाण्या असतील, यांच्याशी हा संबंध जोडलेला नसतो. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. आणि हे जे काही आपण आधुनिक इतिहास लेखन करतो, हे करत असताना या प्रश्नांच्या उत्तरांना, जे काही उत्तर आपल्याला मिळतात, इतिहासातील विश्वासार्ह म्हणजे जे काही आपल्याला ट्रस्टेबिलिटी आपण म्हणतो, जे काही पुरावे आपल्याला मिळतात, या ट्रस्टेबल पुराव्याच्या आधारे असल्यामुळे हे मांडणी तर्कसंगत असते. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीला वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे काही मानवाने केलेले भूतकालीन कृती आहे, यांच्या आधारे जे मानवजातीची वाटचालीचा जो काही वेध म्हणा किंवा वेड म्हणजे काय, त्या ठिकाणी त्याला काय म्हणून आपण कंटिन्युटी आपण त्याला कन्सिडर करूया. जसं आपण म्हणतो ना, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीत जो काय आपण म्हणतो टप्पा म्हणूया, आपल्या शुद्ध मराठी टप्पा म्हणतो ना, इतिहासामध्ये हा घेतला जातो. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, हा पुढचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन, ह्याच्यावर तुम्हाला बोर्डामध्ये कदाचित यावर्षी हा प्रश्न मे बी पॉसिबल हा विचारला जाऊ शकतो. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की नेमका इतिहासवादी लेखन काय आहे. तर पहा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. म्हणजे काय, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, स्त्रियांचा जो काही दृष्टिकोन आहे त्यांच्यातून जे काही इतिहासाची पुनर्रचना जी काही केली जाते त्यांच्या दृष्टिकोनाने, यालाच आपण म्हणतो स्त्रीवादी इतिहास लेखन. थोडक्यात इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता. पूर्वी काय असायचं बेटा, ज्यावेळेस इतिहास लेखन केला जायचा, सर्वात जास्ती पुरुष असल्यामुळे त्या ठिकाणी जो काही इतिहास लेखन असेल, यांच्या इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात आपल्याला अधिक दिसून यायचा. त्यानंतर काय करण्यात आलं, त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी, म्हणजे त्यानंतर काय म्हटलं, एक फ्रेंच विदुषी होत्या, त्यांचं नाव होतं सिमॉन दे बोव्वार, यांनी काय मांडणी केली. त्यांनी सांगितलं की जो काही इतिहास लेखन आहे, जो पुरुषवादी इतिहास लेखन आहे किंवा दृष्टिकोन आहे, त्यांचा पुनर्विचार व्हावा किंवा करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, म्हणजे स्त्रियांना सामील करावं, अशी मांडणी त्यांनी केली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या असतील, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन असेल, स्त्री संस्था असतील व सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. यांनी जे काही मागणी केलेली होती, सिमॉन दे बोव्वार विदुषींनी त्यांच्या मागणीला मान ठेवून, या त्यांचा प्रभाव पडून 1990 नंतर
स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हटलं जातं. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. हा प्रश्न बोर्डासाठी IMP प्रश्न आहे. हा परीक्षेला पडू शकतो. आता पुढचा आहे बेटा, पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी. लिओपोल्ड व्हॅन रँके, लिओपोल्ड व्हॅन रँके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. आता पहा, लिओपोल्ड व्हॉन रँके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. म्हणजे इतिहास लिहित असताना काहीतरी थापाड्या फेकाफेकी करायचं असं नाही, इमॅजिनेशन राहायला नको. इतिहास हे सत्याच्या आधारावर असायला पाहिजे. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे, सायंटिफिकली त्या ठिकाणी संशोधन व्हायला पाहिजे, रिसर्च व्हायला पाहिजे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण इतिहास लेखन करतो, हे करत असताना जे काही ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व जे काही कागदपत्रे असतात व दस्तऐवज जे काही पुरावे असतात, कागदपत्रे असतात, पुरावे असतात, यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते असं त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा असे कोणी सांगितलं? लिओपोल्ड व्हॉन रँके यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचा तुम्हाला जर प्रश्न पडला, लिओपोल्ड व्हॉन रँके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा म्हणल्यावर तुम्ही सांगितलं पाहिजे इतिहास लेखनात काल्पनिकता नसायला नको, इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे, इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे, पूर्ण संशोधन केल्यामुळे आपल्या ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येतो. जे सत्य आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतं आणि जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवे असे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणी आय थिंक आपलं एक्सरसाइज ह्या ठिकाणी संपलेला आहे. एक जाता जाता आपण काय करू, याच्यामध्ये एक छोटं त्याच्यामध्ये आपण शिलालेखाबद्दल आपण थोडी माहिती त्या ठिकाणी आपण एक्सप्लेन करूया. पुढील चित्रातील शिलालेखाचे निरीक्षण करून त्याविषयी माहिती लिहा. आता हा जो शिलालेख आहे हा जगातील सर्वाधिक प्राचीन म्हणजे सुमारे 4500 वर्षापूर्वीचा हा शिलालेख असून तो फ्रान्सच्या लुव्र संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. या शिलालेखात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीतील राजांच्या आणि 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हातात ढाल आहे, भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि या सैनिकांचे नेतृत्व करणारे सेनानी या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेले आहेत. पुढे पाहूया आपण. आता वैज्ञानिक पद्धती आणि इतिहास संशोधनाच्या पद्धती काय असतात पहा. उपलब्ध ज्ञानांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक एक्सपेरिमेंटल जे काही मेथड्स असतात, ॲनालिसिस, निरीक्षण, ऑब्झर्वेशन यांचा जो काही अवलंब केला जातो याला वैज्ञानिक पद्धती म्हणतात. इतिहास संशोधन पद्धतीमध्ये ऐतिहासिक साधनांच्या आधारे निष्कर्ष काढला जातो. ॲनालिसिस करून त्याच्यावर काय काढलं जातं, जो काही मार्ग निघेल तो काढला जातो. प्रायोगिक पद्धतीचा वापर येथे करता येत नाही. जे काही प्रायोगिक आहे, सायंटिफिक जे काही मेथड आहे याचा वापर या ठिकाणी करता येत नाही. प्रयोग व निरीक्षण यांच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भात सार्वकालिक सत्य व सार्वत्रिक नियम मांडले जातात. प्रयोग आणि निरीक्षण यांच्या आधारे जे काही विविध घटनांचा संदर्भ घेतला जातो, सर्व कालातील सत्य असेल व सार्वत्रिक नियम त्या ठिकाणी मांडले जातात. आणि ह्या जे काही इतिहास संशोधन पद्धती असतात, घटना घडून गेलेल्या असल्याने निरीक्षण पद्धतीचा उपयोग करता येत नाही. त्यामुळे या संबंधात सर्वकालीन जे काही नियम मांडणे येथे शक्य होत नाही. प्रयोगाद्वारे वैज्ञानिक शाखामधील नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येतो. याच्या माध्यमाने काय करता येतं की शाखामधील जे काही नियम आहेत पुन्हा पुन्हा सिद्ध करता येतं. ऐतिहासिक घटनांशी पुनरावृत्ती करता येत नसल्याने इतिहास संशोधनातील नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य नसते, हे आपल्याला तर माहिती आहे. अशा प्रकारे आपण हे चॅप्टरची पूर्णपणे काय केलेलं आहे, एक्सरसाइज केलेला आहे. पण एक त्या ठिकाणी एक राहिलेला होता, तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. पहा, पहिला जो दिलेला तुमचा काय, जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल. एक आहे रिझन इन हिस्ट्री, लिओपोल्ड व्हॉन रँके, द थिअरी ऑफ प्रॅक्टिस अँड हिस्ट्री, हेरोडोटस, द हिस्ट्रीज, कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. ह्या ठिकाणी चुकीची जोडी काय,
डिस्कोर्स ऑन द मेथड दॅट इज अ कार्ल्स मार्क्स, यांचं काय दास कॅपिटल त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. दुसरा आहे बेटा हिरोडोटस ग्रीस, सिमो द बोल्वा जर्मनी. ह्या ठिकाणी सिमो द बोल्वा ही जर्मनीचं ती जे आहे ना ही चूक आहे. ही कुठली होती बेटा, आत्ताच आपण पाहिलं फ्रान्समधली त्या ठिकाणी होती. मायकल फुको फ्रान्स, रेने देकार्त फ्रान्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हे व्हॉल्टेर. इतिहासातील जे काही काल्पनिकतेवर टीका केली लिओपोल्ड रांके. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जीवन माणसांचा असतो रेने देकार्त. हे चुकीचं त्या ठिकाणी आहे. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर सिमो द बोल्वा हे त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. ओके, अशा प्रकारे आपण पूर्णपणे ह्या ठिकाणी आपलं जे काही एक्सरसाइज आहे ही पूर्णपणे ह्या ठिकाणी सोडवलेली आहे. आशा करतो सर्वांना कळलेलं असेल. कळल्यानंतर सर्वांनी शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जे तुमचे बॅचमधले विद्यार्थी असतील त्यांना हे शेअर करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. थँक्यू सो मच. वेलकम टू ईगल्स कोचिंग क्लासेस.